60. ए राणा 100चा बल्ब घ्यायचा का 150चा रे? आणि वायर किती मीटर घ्यायची? ए राणा अरे काय झालं? कुठं लक्ष आहे तुझं? राणा काय झालं सांग की. ते रात्री हॉटेलला नाही तू बोल की काय म्हणलास? ए राणा अरे काय झालं सांग की मला. ते अरे 5 स्टार हॉटेलला जायचं म्हणून मला लई कसं तरी होतंय बघ. त्या मोठ्या हॉटेलच्या त्या काचा बघून मनावर माझ्या लई दबकायला होतं बघ. तिथं समजा लई फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला कुठे येते इंग्रजी? त्या अंजली बाईंसमोर इज्जतीचा डाल बी वाजायला नको. काय मरतात तू बी? अरे तू बी जा की तयारी. तू बी चांगली कापडे घाल, जरा शेंट बिंट मार आणि जा, म्हणजे कोण बी नाही काय बोलणार. अरे बघ तिथे गेल्यानंतर एकदम दाबात राहायचं. हा ए तू येतो काय माझ्या बरोबर? ए नाही अरे ते परवा आपण हॉटेलात गेलेलो, त्या हॉटेल मालकासोबत आपली ते सुट्ट्या पैशावर भांडण झाले नाहीत वय. उगा बंकच करू नकास. आधीच डोसकं बंजाळ आहे माझं. अरे राणा असं डोसकं भंजाळून कसं चालणार बरं? तो कल्पेश घोटाळे शहरातली शायनिंग दाखवत. तुला असं त्याच्यासमोर तुझा अडाणीपणा दाखवून चालणार नाही बघ. हा मग मी काय करू? तू एक काम कर, मोठी गाडी घेऊन जा. गाडीची चावी अशी फिरवत 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 मस्त विकास कने हॉटेलात एंट्री कर. पैसे घेऊन जा. हा आणि हॉटेलचं बिल बी तूच भागव. आपल्या MH09चा रुबाब असा दणक्यात झाडायचा. कुठली मुंबई आणि भिंबई. अरे बाईंच्या समोर तुझं इम्प्रेशन पडणार म्हणजे पडणारच बघ. हा हा काय मी बल घेऊन येतो. काय राणा कुठे चाललाय? ए तो 5 स्टार हॉटेलला चाललाय. ते बी तुमच्या माझ्या दोस्ताबरोबर चाललोय. आम्ही कुठे दुश्मन आहे? दोस्तच आहे की. आम्हाला बी घेऊन चल. ए 5 स्टार हॉटेलला चाललाय तू. NH4च्या डाब्या नाही आम्हाला बी घेऊन चल. माहित आहे आम्हाला, आम्ही पिक्चर मध्ये बघितलंय. सगळीकडे काच असतात, लिफ्ट बी असते, हायफाय माणसं जातात तिथं. मग तू कुठं हायफायस? आता मी बी होणार आहे हायफाय. येडपणाला आम्ही दिसलो वैर तुला. अरे खरंच होणार आहे मी हायफाय. मग आम्ही बी होणार आहे हायफाय. आम्हाला बी घेऊन चल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.